देवानो, जगात मरण कुणाला चुकलेलं नाही, कुणाला नाही. जीवासवे जन्म मृत्यू. तुमच्या आमच्या बरोबरच आपल्या मृत्यूने जन्म घेतलाय. उन्हातून चालताना जशी सावली मागे येणार, इच्छा असो नसो तुमची, ती येणार. मृत्यू आपल्याबरोबर जीवनभर जगत असतो आणि आपल्याला घेऊनच जातो. मरण कुणाला चुकत नसलं तरी सुद्धा अनेक फुले फुलती फुलोनी असकोन जाती, तेथे त्यांची गणती कोणी ठेवली असे. किती एकते जन्मले आणि मेले, पण काहींची मरण जीवन नाही, काहींचं मरण सुद्धा इतकं उदात्त असतं की त्याला जोड नाही, त्याला तोड नाही, बरोबरी नाही, तुलना नाही, उपमा नाही. त्या तराईच्या प्रदेशात एक दैत्य, या अक्काच्या भाषेत लालू, इतकं मातलावतात. न्याय नाही, नीती नाही, सत्य नाही, दया नाही, धर्म नाही, काय 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 नाही. वस्त्र घालतायत म्हणून म्हणायचं पशु नाही, अगदी पलीकडची अवस्था. असा बदमाश होता. 10, 15, 20, 25, 50 किती वर्ष किती त्याला लोक वाट बघत होते कधी मरेल. पण साधारण कावळ्याना आणि सापांना काट टाकल्यामुळे आयुष्य खूप असतं. औरंगा नाही का, 97 वर्षी मेला फडफा. ते लवकर मरताही नव्हता तो. आणि मग काय करावं कळत नव्हतं. वस्ती उठायला लागली. लक्षावधी लोक घरदार सोडून निघून गेले 50-60 वर्षात. शेवटी नभाखालीची सर्वच्या सर्व ठेंगू, मानवी बुद्धी पंगू, काही सुचे नाही. जिथं इंद्रिय थकतात तिथं भगवंताची सत्ता सुरू होती. एका तुमच्यासारख्या सच्चरित्र माणसाला पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती स्वप्न पडलं. पहाटे 3 ते पहाटे 4:30 हा गडद ब्राह्ममुहूर्त आहे. स्वप्न पडलं आणि ती स्वप्न खरी असतात. मी हे अनुभवाचं बोलतो. बरं वाईट काय असेल, त्या काळात स्वप्न पडलं की लक्षात धरून झालं ते सत्य असते. स्वप्न पडलं, तो उठला, घराच्या बाहेर पडला आणि लोकांना सांगायला लागला खुल्यासारखा, हे काय कोण मनुष्याला मला ठाऊक नाही, पण अति तेजस्वी, अति तेजप्रमाण, काही नाही. मी त्याच्याकडे असं टक लावून पाहिलं तरी सुद्धा माझी भूक संपतच नव्हती त्याच्याकडे पाहण्याची. तो मला सांगत होता, हे बघ अनेक दिवस झाले, सगळं उद्ध्वस्त झाले लोकजीवन, तुम्ही एक कराल तर तुम्ही वाचाल. हा जो दैत्य मातलाय 60-70 वर्षापासून, त्याची माती करायची असेल तर एकच मार्ग आहे. त्या हिमालयाच्या खोल 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 आत गिरीकोरात एक साधू आहे. त्या साधूची जर तुम्ही अस्थी हाड मिळवण्यात यशस्वी व्हाल तर मी पुनरपी तुझ्याच स्वप्नात येऊन अस्त्र कसं बनवायचं की जे अस्त्र वापरलं तर ह्याची माती करता येईल. याची नाव निशाणी बिन बीक खुरून टाकू शकू आपण. काही काळजी करू नका. त्या साधूला भेटा. काय स्वप्न. जो साधू बिचारा कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, शमप्रधानेषु तपोधनेषु गुडम विधात्मिकमस्ती तेजा, कंदमुळं फळ, करपात्राचं भोजन पात्र म्हणावं तर तेही नाही, धरतीचं अंतरुण आकाशाचं पांघरुण, अगदी निरीच्छ, निर्मम, निर्वास, निस्वार्थ, उदात्त, पवित्र, उत्तुंग असलं जीवन जाणारा खुळा माणूस हा शेकडो वर्ष तपश्चर्या करतोय. आणि तो मनुष्य तिकडा आहे. त्याच्या अस्थी मिळवा तुम्ही. मी तुम्हाला अस्त्र कसं करायचं ते परत एकदा येऊन सांगतो.
गावात जिकडे तिकडे चर्चा, ग्रामसभा झाली आणि ठरलं काही हरकत नाही. पण लोक म्हणले काय आबरू बिबरू आहे काय? अहो तुमची थोडा हडी देता का? चांगल्या कामाला आम्हाला पाहिजे. ते म्हणतील आण रे कोयता, ह्याला मोकळा करतो. माझी हाडं मागतोय काय? माणूस आहे का? भूत आहे? त्यांची पत्नी तर म्हणेल पहिल्यांदाला पेटवा, माझ्या सौभाग्यावरती सुटला हा. पण तो साधू होता, ब्रह्मचारी संन्यासी. त्यातला एक अक्कलवान व्यवहारी मनुष्य होता. म्हणला अरे असं बोलायचं नाही, थोडं वेगळं बोलायचं. राजा म्हणला पोपट का उठत नाही? झोपलाय. 3, 4, 5 महिने झाले झोपला. गाढ झोपायची. मेलेला असतो पण मेला म्हणलं तर राजा ठार मारणार. गाढ झोपलाय. तसं व्यवहारी बोलायचं. मग चला तर मी तुम्हाला सांगतो. 5-7 जण ठरले, ज्याला साक्षात्कार झाला होता त्याला घेऊन गेले. शिंदे 15-3 वार गेले, शोधून काढली. असा सूर्यदेव होतोय आणि अशी सकाळची वेळ त्या गुहेच्या बाहेर तो साधू ध्यानस्थ असला. ब्राह्मणास नमस्कार केले, भयभीत होऊन उभे राहिले. श्वापद येतात काय काय होते कळत नाही. जंगल प्रचंड. यशस्वी तर झालो आपण. साधूचं ध्यानस्थ बसणं, जप संपला. सगळीकडे तो पाहायला लागला. तशी हे बारक्या पावलांनी जवळ गेले, लोटांगण घातलं आणि म्हणले महाराज आम्ही हाती आम्ही अत्यंत पाप बोलायला तुमच्याशी आलो. तुम्ही कृपा करून आम्हाला पदरात घ्या. आम्हाला बोलणं माणुसकीच्या पलीकडचं घाण आहे, पण आम्ही बोलणार आहोत. तुम्हाला ठाऊक आहे काय? ठाऊक आहे की काय प्रकार चाललाय खालती तराईच्या रानात. तो कहूर दैत्य माजलाय आणि 60-70 वर्ष झाली उद्ध्वस्त तराईजीनं 15% लोक गावात नाही आहेत. तर बघा काय करायचं. यांना एक साक्षात्कार, तो साक्षात्कार सांगितला एक दिव्य पुरुषाला. पण तो सांगून गेला की असा गिरी कोहरात दूर 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 आत आहे. त्याच्या अस्थी मिळवाल तर कसं अस्त्र बनवायचं ती मी सांगेन. की ज्या अस्त्राने तुम्ही ठार मारू शिकायला त्याचं बी त्याची वंशवेल संपून टाकू. आम्ही तुम्हाला म्हणणार आहोत की तुम्ही आम्हाला तुमच्या अस्थी आत्ता आम्हाला नको आहेत. तुम्ही निरीच्छा, तुम्ही निर्व्याज आहात, निसंग आहात. तुम्हाला या नश्वर देहाची काहीच प्रीती नाहीये, त्याची शून्य सुद्धा क्षिती नाहीये कधी जाईलची. तुम्ही इच्छामरणी आहात. आज शेकडो वर्ष तप करताय असं आम्हाला सांगितलं गेलं. तसा शेकडो वर्ष तप करणारा साधू आहे. त्यांचं तुमच्या मनात आल्यानंतर तुम्ही देह टाकणार. कृपा करून आम्हाला तुम्ही कळवा. ती देहत्याग करून तुम्ही निर्वाण पत्करणार आहात. फार उपकार होती. तुमच्या अस्थी बसवून अस्त्र जर उत्पन्न केलं तर त्राही भगवान केले अशा या दैत्याची माती करता येईल. क्षमा करा, हे बोलणं सुद्धा चूक आहे. आज आम्हाला आवश्यकता नाही. 70 वर्ष आम्ही माती झाली आयुष्याची, सगळ्या लोकजीवनाची. आणखीन काही जाऊ दे, तुम्ही जाल त्याच्या आधी कळवा. तो साधू काही बोलला नाही, उठला. जवळ काही फळं आधीच त्यांनी जमवून ठेवली होती तरू वेलींची, यावरून त्यांच्या पुढे ठेवली. पाण्याचं मडकं ठेवलं. ले घ्या, अन्न उदक घ्या, मी येतो. ते खायला लागले नाहीत. ते काय डायनिंग टेबलवरती जेवणात तुमच्या आमच्यात की माणसं होती काय? पूर्ण ताटात वाढायच्या आधी लागली जनावर चारायला. ते काय त्याला हात लावला नाही. तो साधू जायला लागला. त्या साधूच्या पाठीमागून त्या 7 जणांच्या दृष्टी तिकडच प्रवास करायला लागल्या. देह इथं पण मन आणि दृष्टी तिकडं. तो साधू त्या जलौघात गेला. कुठली असेल नदी, काही अंगावरती नव्हतंच. दाढी मिशा जटा, अंग पूर्ण निर्वस्त्र, दिशोपी वसनम, वल्कलाची लंगोटी. गेला, स्नान केलं, अर्घ्य दिले सूर्याला. बाहेर आला तर किष्टावेल मांग पुसायचं, मुख पावडर अशी तसलं काही. तो काही सुशिक्षित डबल ग्रॅज्युएट होता काय? तो आला, बाहेर बसला. ते बघतायत ध्यानस्थ बसला. गंगेच्या त्या प्रवाहाच्या काठी बसून संध्या, आवाहन, तर्पण, ब्रह्मार्पण, गायत्री मंत्र म्हटला 108 वेळा.
उठला, सूर्याला नमस्कार केला, मग वळून बघितलं, असं केलं, परत आत खोल जंगलात गेला. एक 2-3 मिनिटात 4-5 उंडके खांद्यावरती घेतले, आणून टाकले. खा, ही फळं खा, प्रसाद आहे, खा. गेला, दुसरी खेप केली, आणखीन 4 उंडके, तिसरी खेप केली. तो जो चाणाक्ष होता त्यांच्यात बोलणारा, की जेव्हा केव्हा जाल त्यावेळेला, आत्ता नको. तो म्हणला, महाराज हे तुम्ही काय करताय? त्याला लक्षात आलं, अरे बापरे, हा काही भीषण प्रकार घडतोय आपल्यातनं. आपण बोलायला काय आलो, आत्ता नको, आणि हा करायला लागला. उठून उभे राहिले, छाती बुडून, नाही महाराज तुम्ही असं करू नका. तो काही बोलला. 4-5 खेपात त्यांनी लाकडं आणली, हाताने चिता रचली, 2 लाकडं घेऊन अग्नी पेटवला. चिता पेटवली, अंगावर काही नव्हतंच. त्या चितेवरती जाऊन सूर्याकडे तोंड करून पूर्वेला बसला. ध्यानच जळून राख झाली. ते धाय मोकळून रडत होते. भावनाती वेगाने अत्यंत दुःखी झाले. ते काय आपल्या आयुष्यात आपण काय केलं, मेलो असतो तर चाललं असतं. त्या दैत्याच्या हातनं आपण एका सत्पुरुषाची माती केली, आणि या ब्रह्मांडातून या सगळ्या विश्वाचं ते वैराग्य, सौभाग्य, किती किती देव मनुष्य रूपानी, त्याची आपण हत्या केली. त्या दैत्यात आपल्यात काय फरक आहे, असं तो बोलायला लागला. स्वप्न पडलेला मनुष्य. मी कशाला हे स्वप्न तुम्हाला सांगितलं, तरी पण शेवटी आवडला शोक. त्या अस्थी घेतल्या, आले. त्याच दिवशी रात्री त्याचं अस्त्र कसं बनवायचं याचा साक्षात्कार. अस्त्र बनवून दैत्याचा संहार. तो जो साधू, त्याचं नाव आहे दधीची. आपण एक सर्वे करूया. कन्याकुमारी ते काश्मीर, आणि पर राजस्थान, कारण बलुचिस्तान, अफगाणिस्तान बोंबले गेलेच आपल्या कर्तृत्वानी. ब्रह्मदेश जायला लागलाय, इथली संस्कृती आपली संपायला लागली. बुद्ध काय हिंदू काय एकच आहे. कुणी नाव ठेवलं असेल आपल्या पोराचं दधीची. 1,05,105,6 कोटीत एकाही माय बापाने आपल्या पोराचं नाव दधीची ठेवलं नसेल. माझी खात्री आहे. कुणी शोधून दाखवावं, जीप तोडून देईल, पडजिबेचं काय. कारण ह्या मरणाचं रसग्रहण करायला तशी उंची लागते. त्या उंचीचे आईबाप नाही. पुटी आलेल्या पोराचं नाव तानाजी ठेवायला मला एकाने विचारलं, गुरुजी तुम्ही सांगाल ते माझी बायको करतो रे, खूप कार्यकर्ते हजारो, तुम्ही सांगाल ते नाव ठेवणार. आम्ही सांगितलं तानाजी ठेवू. आणि मग एके दिवशी माहेरपणाला गेली होती, बाळणपणाला आली. गुरुजी चला की घरी, सगळ्यांनी बोलवलं तुम्हाला. गेलो. ते तानाजी सांगितलं, तानाजी ठेवलं असेल. काय म्हणतात तानाजी महाराज, तू त्याचं नाव ठेवतो राहुल. ही गोष्ट पेठ वाडगावची. राहुल. अरे म्हणलं तानाजी म्हणलो होतो ना. नाही म्हणले, नंतर सांगतो तुम्हाला. तर काय, तर ते आमच्या बायकोच्या माहेरचे लोक म्हणले तानाजी मारला गेला सिंहगडच्या ह्याच्यात, आयुष्याच्या मध्यावरतीच मारला गेला. तसलं नग ग बाई आम्हाला पोर, काय लायकीचा समाज, हे असलं नको. दधीचे नाव ठेवलं नसेल कुणी, पण काय हो या दधीची काय उंची आहे. हा, दधीची उंची हिंदुस्थान, हो हिंदू समाज उमकू शकला नाही म्हणून हा कंगाल देश शेकडो वर्ष पारतंत्र्यात खितपला. दधीचीची आग आणि उंची समजण्याची पात्रता हिंदुस्थाननी दर्शवली असती तर हिंदुस्थान या इस्लामच्या नड्यात शेकडो वर्ष कधी अडकला नसता. आजही अडकलेला आहे. दधीची किती उदात्त मरण. तर संस्कृत श्लोक आपण लहानपणी शिकतो. रविश्चंद्रो घनावृक्ष नदी गावश्य सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. सूर्य काय, चंद्र काय, नद्या काय, गायी काय, वृक्ष काय, मेघ काय, आणि सज्जन, संत, साधू, तपस्वी, मुनी, बैरागी, तडी, तापसी, योगी, वितरागी, ब्रह्मचारी, आणि हे लोक हो हो येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या सगळ्या ब्रह्मांडाचा संसार चालवण्यासाठीच ज्यांचा जन्म आहे. धन्य होय ती वंशलता, ज्यांचा जन्म विश्वाकरता, ज्यांचा जन्म देशाकरता. दधीशी गेली. एवढा सुद्धा विकार नाही मरताना. किती उदात्त मरण. शिबिराजाचं मरण तसंच. तो बहिरी ससाणा येतो काय,
त्या कपोताचा पाठलाग करतो काय? त्या कपोताला वाचवण्यासाठी तो म्हणतो, तुला मी देणार नाही कपोत. नाही, माझ्या कष्टाची ती भाकरी आहे, तुला द्यावं लागेल. दुपारी 12 वाजलेत, माझी भूक. अरे त्या विश्वामित्रांनी भुकेच्या आगीपोटी शपकाच्या घरी, सांबाराच्या घरी मरून गेलेल्या कुत्र्याची तंगडीचा तुकडा, त्या तंगडीच्या तुकड्यात अडकलेलं मांस जिभेनी खाऊन भागवण्याचा प्रयत्न केला. भूक किती घाणेरडी आहे. तो म्हणतो, माझी भूक आहे, मी माझ्या कष्टाने मिळवलेली आहे, माझी शिकार देतो. हे अन्याय आहे माझ्यावरती. मी काही तुला त्रास देतोय? माझ्या कष्टाने माझी भूक भागवण्याचं मी खाद्य मिळवलंय. तो म्हणतो, हे खरं असलं तरी या धरतीशी माझं लग्न लागलंय. या धरतीचा संसार, मी या धरतीचा पती आहे. पतीने आपल्या मातेने आपल्या लेकरांची काळजी घ्यायची असते. हे जरी पक्षी असला, माझं लेकरू आहे, त्याच्या जीवावरती काही येईल, त्या संकटाचं निवारण करणं माझं कर्तव्य आहे. मी देणार नाही. तू म्हणशील तितकं मास त्या कपोताच्या पेक्षा तुला जास्त देतो, परंतु कपोत नाही देणार. कुणाचं दिशील? राजा ताट दिशी बोलतो, कुणाचं दिसेल? मी माझं स्वतःच देईन मास. ठीक आहे, ठीक आहे असं म्हणला तू. किती देऊ? त्या कपोता इतकं दे. परत तो म्हणतो, नाही कपोता येत, 100 पट, 1000 पट, जितकं जास्तीत जास्त देता येईल तितकं दे. राजाने तराजू आणला, एका तराजू कपोत घातला, डावी मांडी डावी पेंढरी कसाही कापायला लागले, घालायला लागले. तोलन तो झालं. मिळालं ना, मी ते घेणार नाही. का? तुझ्या डोळ्याला पाणी आलं म्हणजे दुःखी आहेस तू. तू आनंदाने मला देत नाहीयेस. माझ्या कष्टाची भाकरी तर काढून घेतलीसच, पण तू जे देतोस त्याच्या बदल्यात ते सुद्धा आनंदाने देत नाहीस. जे आनंदाने दिलं नाही ते कधी अन्न खाऊ नये. मी खाणार नाही. राजा म्हणतो, ठीक आहे. दुसरी मांडली, डोळे पुसले आणि हा भाग तो घातला तगडीत कापून. डोळ्याला पाणी येऊ दिलं नाही. कपोतानी प्राण वाचवले. आपला श्वास सोडला की बा चला आपले जीव वाचले. तो भैरी ससाण खाल्लं गेलं ते समज. पुढं हा शिबिराजा त्या झालेल्या असह्य सगळ्या शरीरावरच्या आघातानी क्षीण होत खंगत 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 संपला. शिबिराजा कुणासाठी संपला? त्या कपोताचे प्राण वाचवण्यासाठी संपला. कपोत काय, त्याचे प्राण काय वाचवायचे? वाचवून मिळालं तरी काय त्याच्या राज्याला, त्याला स्वतःला? येते परोपकारा युगे देवे निमित्ता. भुकेली अन्न द्यावे पात्र विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी. दुपारी 12च्या वेळेला कोण आलं दारात? काय पात्रतेचा आहे, कुठल्या जातीचा, धर्माचा, काय बोलायचंच नाही. त्याला अन्न दिलं पाहिजे. हित आहे तोच आत्मा तिथं आहे. त्या आत्म्याने धारण केलेल्या शरीराची भूक भागवलीच पाहिजे. ती भगवंताची सेवा आहे. कपोत टाळलाच पाहिजे. जो शरण आला त्याला मरण येऊ देता कामा नाही. कपोत जगला, शिबी गेला. शंकराचार्य आईच्या गर्भातच असताना नवे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान नाम प्रबुद्धते वासुदेव सर्वमिती महात्मा दुर्लभा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेने या विठ्ठल कृपा केली. अरे काही जन्मांची पुण्याई घेऊन, संचित घेऊन, शिदोरी घेऊन, साठवलेले घेऊन शंकराचार्यांची सखी माणसं जन्माला येत असतात. शंकराचार्य तसे होते. वयाच्या 5व्या वर्षीच बोलायला लागल्यापासूनच वेद सगळं सगळं काही पाठ मुखोद्गत. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून शंकराचार्यांची जी स्तोत्र आहे ती त्यांनी त्या बालवयात रचलेली आहेत. हो, पांडुरंग शास्त्री गोस्वामी भाग 1-2 त्यांच्या शंकराचार्यांच्या स्तोत्राची 2 पुस्तकं आहेत, वाचा, सार्थ आहेत. वयाच्या 32व्या वर्षी हा महापुरुष इहलोकचा प्रवास संपून निघून गेला. केलं काय काम? यावत जीवेत कथम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. कसला न्याय, कसली नीती, कसला धर्म, काय बोलताय? हे सगळं थोतांड आहे. अरे वाटेल ते करा. पाप पुण्य वगैरे काही नसतं. सत्यासत्य काही नसतं.
कसली आई, कसली बहीण, कसली भाऊजाई, कसली बायको, कसला भाऊ, काही काही नाही. जगात धर्म वगैरे काही नसतं. नालायक लोकांनी धर्म वगैरे करून या फटाभिक्षुकांनी सगळ्या जगाला उभारायचं काढले, असं बोलणारी आज एक कुत्री आहे. हो, हे कोण व्यास, कोण वाल्मिकी, अरे नालायक आहेत, कसली उपनिषद फेकून त्याला चार्वाक मत म्हणतात. आणि त्या चार्वाकांचा इतका प्रभाव या देशात झाला, आजही सुरूच आहे. वर्तमानपत्र काय सांगतायत, आज सकाळमध्ये काय, आज सकाळमध्ये एक लेख आलाय, आपण निर्लज्ज आहोत म्हणून असले लेख येतात. विवाहपूर्व आणि विवाहानंतर संबंध ठेवणं काही चूक नाही, असं एका उंडगीने तिच्या फोटो सकट एक लेख लिहिलाय. या रांडेला काय म्हणावं, अरे चार्वाकवादाच्या पेक्षा एवढा सुद्धा कमी नाहीये, बेकार आहे, काहीच वाटत नाही. महारोग्याला सर्पदंश होत नाही आणि मरण येत नाही. सर्पदंश झाला तरी मरण येत नाही, त्या महारोग्याच्या पेक्षा बेकार अवस्थेत अगदी संवेदन शून्य आपण आहोत. ते बघितलं मी, टाळकं फिरलं, काय करणार, काय बोंबलायला. एक संभाजी गावावरून गाडो खावं लागतं, गप बसलो, फेकून दिलं, सोडून दिलं. ह्या चार्वाकवादाची माती केली शंकराचार्यांनी. ते आपल्याला ठोक नुसतंय, नुसते शंकराचार्य मोठे नाहीत. असा नग्नता हाच जीवनाचा प्रवाह. पशुता, नग्नता, नीचता, अधंबना त्याची माती केली, धर्माची संस्थापना केली, लोकांना दिशा, दृष्टी, मार्ग, जीवन प्रकाश ज्याच्यात मिळू शकेल अशी जीवन पद्धती घालून दिली. आणि हा महापुरुष वयाच्या 32व्या वर्षी हिमालयात आपले शिष्य, आपले सहकारी त्यांना एके दिवशी म्हणले, स्नान संध्या झाल्यानंतर मी ज्या कारणासाठी भगवंतांनी धाडलं ते माझं काम संपलंय, मी चालतो, माझा मागोवा घेऊ नका, माझ्या पाठीमागे येऊ नका. शिष्य होते, माझी आज्ञा ऐका, काम करा, मी चालतो, पुढचं काम तुम्ही करायचे. त्या गिरीकोरात असंख्य पर्वताशी ओलांडून ते गेले. हळद, दुःख, आवेग, औरत ते पाहत गप्प बसले. शंकराचार्य गेले, कुठं गेले, कसे गेले, कुठं आहेत, नाही चिरा नाही पणती. आज किती वर्ष झाली, हजारो वर्ष झाली. शंकराचार्य जर निर्माण होत नव्हते तर आजची ही भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, आर्य संस्कृती आपल्याला दिसली नसती. जे आता इंग्लंड, अमेरिका, रशिया इकडची वर्तमानपत्रात इकडे यायची, 100 पानी, पाऊणशे पानी, आणि त्याच्यात त्या उंडकीचा लेख आलाय, असंच लेख 100% असतात. गावागावात जायची, त्याचे मराठी वर्षन व्हायचे आहेत. येत्या 5-6 महिन्यात ते सुरू होणार आहे. हो, एकदा तरुण पिढी कामविकाराची, भोगवादाची, लाचार कुत्र्यापेक्षा निसुक दास बनली. मग देश कुठला, धर्म कुठला, आणि हिंदुस्थानला भवितव्य कुठलं, आणि कुठला 15 ऑगस्ट आणि कुठली 26 जानेवारी, कुठलं भारत माता की जय, आणि काय राष्ट्र, काही शिल्लक राहणार नाही. असंच मागं झालं असताना शंकराचार्यांनी वाचवलं. गेले शंकराचार्य, काय मरण, काय या देहाचा त्याग म्हणजे मरण, किती उदात्त. अहो ज्ञानदेव काय, 25 ऑक्टोबर 1296 गुरुवार, मध्यान्हीचा सूर्य ढळला, मावळतीला चालला, दुपारी 3 वाजले होते. हजारो भाविक वारकरी जमलेत. नामदेव, जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्ती, सोपानदेव नळीत गेले. घोलकी कार्तिक वद्य त्रयोदशी, वस्त्र बदललं, धूत वस्त्र नेसलं, पंचाची गाठ मानेवरती बांधली, विभूती लावली, नाम लावला, मुद्रा उठवल्या, उभे राहून पांडुरंगाची आरती केली. नामदेवानी केली. आपण जी म्हणतो ती ज्ञानदेवानी तोंडावाटी म्हणलेली आरती आहे, तिचं मोल किती विलक्षण आहे पहा. युगे 28 चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे स्तोत्र तीन त्यावेळेला म्हणलंय. शंकराचार्यांचं चरित्र वाचा. महायोगपीठे तटे भीमरथ्याम ब्रह्मपुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागच्छ तिष्ठन् रमानंद कन्नम परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंगम. हे शंकराचार्यांचं स्तोत्र पांडुरंगाचं म्हणलं. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव सगळे संत ह्या सगळ्यांच्या पायावर लोटांगण घातलं.
22.5 वर्ष वय. निवृत्तीनाथांनी आपल्या उजव्या हाताने दावा दंड धरला. 4x4 एक विवर म्हणजे खड्डा केला होता. बिलोपत्र तुळशीपत्र अंतरलं होतं. निवृत्तीनाथांचा हे मनावरचा संयम सुटला. टाहो फोडून रडू लागले. त्या विवराकडे घेऊन चालले. विवरात बसले ज्ञानदेव. पद्मासन घालायच्या आधी परत एकदा हात जोडून नमस्कार केला. बसले. शिळा सरकवायला लागले. आपल्या हाताने शिळा सरकवण्याला मदत केली. आतनं शिळा सरकवली गेली. पद्मासन घातलं. ज्ञानदेव निघून गेले. कामक्रोधाड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. आता कैसा मत सखा नारायण गेला अंतरोन पांडुरंग. तुमची आमची दशा काय असते तुकोबारा वर्णन करतायत. अरे दर मिनिटाला कामक्रोध मत्सर वासना विकार चालत असतात. अक्षरशः तुम्हाला चंदनाची चोळी माझे अंगांगदारी हे जे ज्ञानदेव म्हणतायत ते 100% सत्य आहे. तरुण आहात, कल्पना करा की ज्या वयात तुमची आमची पावलं आणि मनाची पावलं आणि भावनेची वासनेची पावलं फक्त भोल्याकडे जात असतात. दुसरा चिंतनाचा विषय नसतो. त्या काळात हा खुळा माणूस विठ्ठलपंताचं लेकरू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम निघून गेले. कुणासाठी, कशासाठी? 22व्या वर्षी किती उदात्त म्हणणं आहे. मला नेहमी मनात वाटतं की ज्ञानदेव ज्या पद्धतीने इहलोकची यात्रा संपवून निघून गेले तशी जर यात्रा त्यांनी संपवली नसती तर कितीही ज्ञानेश्वरी मोठी असू दे म्हणजे आहेच. तिच्याबद्दलचं आकर्षण जे आज आपल्याला वाटतं ते वाटलं असतं का नाही हा चर्चेचा विषय आहे. माझ्या अंतःकरणात निसंशय वाटलं नसतं. आज जे वाटतंय ते वाटलं नसतं. त्यांचं मरणच इतकं उदात्त आहे की त्या मरणामुळं ती ज्ञानेश्वरी, 4 वेद बरोबर ज्ञानेश्वरी इतका आहे ते प्रमाण. तुकोबारायांचं जाणं तरी किती उदात्त हो. मरण आम्ही वैकुंठवासी याची आलो कारणाशी बोलले ऋषी 7 वावे वर्ताय. जर संताचे मार्ग 8 राणी भरले जे उच्छेष्ठाचा भाग शेष भरले ते अर्थे लोपिली पुराणे. नाश केला शब्दज्ञाने विषयलोभी म्हणून साधने बुडवली. तुझी भक्ती दाडांगुरा काही काळा सिद्धारा तुका म्हणे करा जे का आनंद. काय बोलतोय हा खरा माणूस? हा माणूस नाही, देव नाही, आणखीन काही मूर्ती असेल. हो, देवांचा देव. धर्मरक्षा भयासाठी करण्यासाठी आम्हाला वाचा बोलू वेदनती करू संती केले ते न मानता स्थिती अंगी धर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधमचाची दिवशी भक्ती हवीची. बापरे, इहो लोके अम्मा भूषणा वकळा भोपळा वाकळा अन्नवेक्षा निमोली संपदा भयविरित सर्व काळ चित्त समाधान चित्रांताश्रम उंदीर कुळवाडी झन्नामजुडी देवात येते तुका म्हणे एके शेवटी राहणे परतो या जना विरहित. ते बोलताय तसं मैं बाजार से गुजरा हूं फिर खरीदार नहीं हूं. अरे मी बाजारात चाललोय, या विश्वाच्या बाजारात चाललोय. बाकी कुणी विकत घेत आहेत, कुणी विकत विकतायत. सगळ्यांना काही घ्यायचंय, काही विकत घ्यायचंय, काही विकायचंय. पण मला काहीच ह्याच्याशी संबंध नाहीये. फक्त मार्ग आहे म्हणून मी त्याच्यावरून चाललोय. या 9 छिद्र असलेल्या देहरूपी आश्रमात आत्मरूपानी मी अखंड काळ जगतोय. मला घेणं देणं काही नाहीये. छिद्रांचा आश्रम उंदीर कुळवाडी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्विकारचे उंदीर या देहामध्ये 9 छिद्र गळकी भूक पडलेली ही जी माझ्या देहाची झोपडी आहे तिच्यात काही अन्नाचे, विकाराच्या अन्नाचे, वासनेच्या अन्नाचे कण सापडतायत काय ह्याच्यासाठी अहोरात्र धिंगाणा घालतायत. त्यांना कळून चुकतंय की आत काही नाही आहे झोपडीत. त्यामुळे ते पराभूत झालेत. आणि मग अशा स्थितीत मी केवळ देहभाव ठेवून न जगणारा आणि आत्मभावानी या इहलोकीत चालत असणारा आणि या जगात काहीच कर्तव्य नाही अशा स्थितीतला मी आहे. तुकाराम महाराज, आम्ही जातो आमच्या गावात, तुमचा राम राम. तुमची आमची ह्याची बेटी आहे, तुम्ही या जन्मत होती. आजवरी होतो गावी, आता दया असो द्यावी. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठी. हो गेले. अंधश्रद्धा निर्मूलन त्या भडव्याना वाळवंटात नावे मारले पाहिजेत. ते सुतमरचे काय बोलतात, महामूर्ख आहेत. पंचेंद्रियाच्या पलीकडे काही असू शकतं ह्याच्यावरती ज्याची विश्वास बसत नाही तो माणूस नाही असतं. अरे माझ्या डोळ्याला दिसत नाही ते एक्सरेला दिसतंय की. अरे बोंब्या, तुझ्यापेक्षा एक्सरे ताकददार आहेत यंत्र असून. मग त्या यंत्रापेक्षा ताकददार काही असू शकतं. कानाला ऐकू शकत नाही असा काही ध्वनी असेल, सुपरसोनिक वेव्हज तुम्हाला आम्हाला ऐकू येत नाहीत. पण भूकंप होण्याच्या आधी काही आठवडे, काही महिने त्या सुपरसोनिक वेव्ह अति 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 अनंत वेळा म्हणा सूक्ष्म ध्वनी लहरी ऐकण्याची ताकद वटवागुळ, कुत्रा आणि मासा या 3च जातीत आहे. हो,
वैकुंठाला गेले, संपलं. काय मरण आणि कुणासाठी आणि कसं?